आता इथे म्हणजे चालू आंदोलन, वर्तमान आंदोलन काल 19 तारखेपासून मराठा आरक्षणासाठी फुल मराठा, एक मराठा लाख मराठा सकल मराठा मुंबईच्या भूमीवरती आझाद मैदानावर मुंबईच्या येऊन डेरे दाखल कालपासून झालेला आहे. जसं दिल्लीमध्ये शिखांचं आंदोलन झालं होतं शेतकरी कायदा बंद करण्यासंदर्भात, जे लंगर घेऊन आंदोलन केलं शिखांनी केलं, पंजाबांनी केलं, सरशेवटी सरकारला झुकावं लागलं. सरशेवटी सरकारला झुकावं लागलं, कायदा स्थगित करावा लागला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना. तर जर नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानांना पंजाब शीख लोक जर कायदा स्थगित करायला लावू शकतात, तर महाराष्ट्रातला मराठा जो आता एकजुटीने मुंबईमध्ये, मुंबईच्या वेशीवर नाही तर आझाद मैदानामध्ये, मंत्रालयापासून आता हाकाईच्या अंतरावर असलेल्या आझाद मैदानावर तळ ठोकून कालपासून 2 दिवस आहे. मोर्चाचे मुख्यतः जरांगे पाटील नावाची व्यक्ती, जिला ना आगा ना पिछा, ना अभ्यास ना ज्ञान ना व्यक्तिमत्व, परंतु मी एकच पक्का निर्णय करून आलोय का मला मराठा आरक्षण दिलं तरच मी मुंबई सोडणार. माननीय मुख्यमंत्री महोदय, आधीचे 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री महोदय, जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन त्या मंत्रिमंडळाने संपूर्ण भेट घेतली, लोटांगण घातली, आयोग घेऊन गेले, वकील घेऊन गेले. मुख्यमंत्री म्हणाले आम्ही अध्यादेश काढला आहे, आरक्षण दिलं. कुठे आहे ते आरक्षण? हे कोणी केलं? त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेंनी स्वतः सांगितलं अध्यादेश काढलाय, आरक्षण लागू झालेलं आहे 10%. परंतु असे अध्यादेश काढण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत. परंतु निवडणुका डोळ्यावर होत्या, निवडणुका डोळ्यावर ठेवून जे काही राजकारण केलं गेलं, तत्पूर्व निवडणुकीपूर्व जरांगे पाटलांना उपोषण सोडायला लावलं. घोटेपणा कळत हाताच्या बुंद्याला लोणी लावत जे काही लोणी लावलं जरांग्यांना, त्याने उपोषण करून उठलं. त्यांना वाटलं आरक्षण देण्यात येईल, त्यांना वाटलं आरक्षण देण्यात येईल. परंतु सुचावत आतापर्यंत आरक्षणबाबत ज्या ज्या कमिट्या नेमल्या, ज्या ज्या आयोग नेमले, आता शिंदे आयोगाने अद्यापपर्यंत सुप्रीम कोर्टाकडे मागासले पण असल्याचा दाखला दिलेला नाही. या दाखल्या जर दिला गेला असता, मागासले पण सिद्ध झाले असतं, तर आरक्षण लागू झालं असतं. परंतु होणारं आरक्षण संविधानिक घटनापटलावर नसल्यामुळे आता काल मी टीव्हीवर पाहिलं जे 4 लोक होती, 4 का 6 लोक, ज्याने विश्लेषण केलं, मोर्चाचे आंदोलन करेल वकील, जरांगे पाटलांचे वकील, याने जे काही विश्लेषण केलं, हैदराबाद आयोगाचा दाखला दिला, ज्याने मागासले पण सिद्धतेच्या घटनापीठ 2 त्यावेळेचा राणे मुख्यमंत्री असताना राणे समितीचा अहवाल 2003-04चा, हैदराबादचा अहवाल, मागासले पण मराठ्यांना त्यांनी सिद्ध केलंय. मागासले पण जे सिद्धता हैदराबादच्या आयोगाकडून झालेल्या त्याच्या पॅटर्नवरती महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मागासले पण सिद्ध करावे आणि आम्हाला आरक्षण लागू करावे. परंतु महाराष्ट्रातील आयोग, शिंदे आयोग कमिटीने जो काय अहवाल अद्यापर्यंत पोहोचलेला नाही, त्यामुळे आरक्षणाची सिद्धता होऊ शकली नाही. त्यामुळे कधी होणार, कितपत होणार आणि मराठ्यांना आरक्षण कसं लागू होणार हे संविधानिक घटनाचा विषय आहे. संविधानिक घटनेचा विषय, या संविधानिक घटनेच्या विषयामध्ये मी सांगतो की आत्ताच 21वे शतक आहे.
21व्या शतकामध्ये प्रचंड पिढी सुशिक्षित होऊन प्रौढ पुढे गेलेली आहे, आंतरराष्ट्रीय झालेली आहे, विदेशी विदेशी नोकऱ्या करायला जातात. आता हे आरक्षण हे जुना काळ झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्यावेळेस काय होतं, अनेक समाज दलित खितपत पडलेला होता, त्यांना आवश्यकता होती. परंतु आता पिढ्याने पिढ्या प्रगत होत गेल्यामुळे आता थेट लोक 90च्या आरपार 99% टक्क्यापर्यंत 100 to 100 पैकीच्या पैकी टक्के मिळतात. असं म्हणजे त्यांचा सत्कार केला 100च्या 100. तर त्यांना आता आरक्षणाची काही आवश्यकता वाटत नाही. आरक्षणाची आवश्यकता न वाटल्यामुळे हे आरक्षण तसंच राहतं. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती वर्गाला आरक्षण आता लागेल ना लागेल. आता पुढील परिस्थितीनुसार जर आरक्षण लागत नसेल आणि आरक्षण हा केवळ खेडेगावातील दलित पिछडा समाजासाठी नोकरी धंदा विकसित करण्यासाठी आहे, मग जर 13% एससी ला आहे, 10% एसटी ला आहे, ओबीसीला 27% आहे, तर हे आरक्षणचं गणित करता तर अनुसूचित जाती जमातीचे 3%, एसटीचे 2% आम्ही द्यायला तयार आहोत. हे 5% आमच्याकडून घ्या, परंतु मराठ्यांना आरक्षण लागू करा अशी माझी संज्ञा आहे, असं माझं मत आहे. मी डायरेक्ट लाईव्हवर बोलतोय, फेसबुक लाईव्हवर बोलतोय, कारण की हे फेसबुक लाईव्ह जनसामान्यापर्यंत पोहोचावं हा त्याचा उद्देश आहे. तर आरक्षण आपण लागू करू शकतो की नाही करू आयोगाने करावं, एवढंच मला सांगा. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.